व्हिडिओ करायला नुसता मोबाईल बाहेर काढला तर आजींनी लगेच डोक्यावर पदर घेतला. शेवटी राहिलं ही शेवटची पिढी. आता बघायला मिळणं झाल्या साडी. आम्ही बी आणलेल्या आजींच्या घरापुढंच गाडी. कारण या बघा व्हिडिओ दिसते ती का नाही, हिंनी सांगितलेलं जेव्हा तुमच्या बरोबर आमच्याला येईन माझी तेव्हा चिकन खायला घालेल ही तुमची आजी. मग आता आमच्याकडे पण काही पर्याय नव्हता. आजींना न्यायलाच लागतंय म्हणलं जाता जाता. गाडी काढली धोंडेवाडीत आणली आणि रस्त्यातच मला माझी शाळा दिसली. मनात म्हणलं आपले ते दिवस गेले, आता फक्त आठवणच राहिली. आणि नुसतं न्यायचं नव्हतं आजीला, ह्यांच्या बरोबर न्यायचं होतं बघा हिला. आजी जशा आवरून आल्या तशी लगेच गाडी आम्ही वाकुर्डे गावात आणल्या. कारण हिथच हाय या आजींची इनबाई. हा आता यासने घर लगेच गावणार, कारण आत केलेल्या चिकनच्या वासावर ही येणार. आत गेल्यावर पाण्याचा तांब्या तर देऊ दे की आजीसनी. मिठी माराय सगळ्यांनी घोळातच घेतलंय त्यासनी. ह्यासने आता म्हणलं भेटवलंय तुम्हाला तुमच्या इनबाईला, आमासने वाडा जेवायला. एक तर आजी इथं आधीच लय वाढती ती, आणि त्यात ह्याचं लगीन झाल्यामुळं बायकोच्या ताटातलं ह्याला पीस पण मिळते ती. जाऊ दे त्याच्या आईला म्हणलं ही सगळं संपवतील. ह्यांच्या आधी आपण जेवून उठलेलं बरं आहे. मी बाहेर येऊन बघतोय तर काय, ह्यो एकटा खाऊन गेलाय आणि जेवण चांगलंय म्हणून ह्या गँगला बी सांगून आलाय. मग बघा जेवण कसलं केलं असेल. जवळ जाया नको, ही खेकडं लांबनच बघायचं आपण धाडस करूया म्हणलं. पण ही पुरगी असून हिनं खेकडं धरलं. हिला म्हणलं बया तेवढं बाहेर कुठं सांगू नको. मी तर बाहेर मोठं मोठं सांगतोय बिबट्या पकडतो. आता तेवढं ही खेकडं काठीनच ढाकालतो. आणि बाकीचा अजून पराक्रम पुढच्या व्लॉग मध्ये धावतो.